नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन, कन्वर्ट फॉलोइंग इनटू द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म मीन्स काय करायचं की तुम्हाला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मल्टिपल लॉग्स असतील. आतापर्यंत आपण सॉल्व फॉर एक्स बघितलं, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये केलं, त्याच्यामध्ये सिंगल लॉगचं एकच टर्म होते. ओके, आता मल्टिपल लॉगच्या टर्म असतील त्याला आपल्याला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, आता आपण जे काल लॉज बघितले आहेत, लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट आणि लॉगॅरिथम ऑफ कोशंट, ते यूज करायचं. तर ते लॉ काय होते, m इंटू n इज इक्वल टू लॉग ऑफ m बेस टू द बेस a अँड लॉग ऑफ n टू द बेस a. मीन्स काय, जर इथे प्लस असेल मल्टिपल टर्म आणि इन बिटवीन जर प्लस असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं, किंवा जर सिंगल लॉग असेल तर आणि मल्टिप्लिकेशन असेल तर त्याला मल्टिपल लॉग मध्ये करताना प्लस करायचे टर्म. ओके, पण आता आपल्याला काय करायचंय, मल्टिपल लॉग असणार आहे आणि त्याचं आपल्याला सिंगल लॉग मध्ये करायचंय. म्हणजे तुम्हाला RHS दिलेले असेल आणि आपल्याला LHS करायचं आहे. ओके, देन लॉ ऑफ कोशंट काय बघितलं आपण, लॉगॅरिथम ऑफ कोशंट, log of m to the base a and log of n to the base a. म्हणजेच काय, जर डिव्हिजन असेल, सबट्रॅक्शन असेल तर डिव्हिजन करायचं आणि प्लस असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, तर आता बघा फर्स्ट एक्झाम्पल, कन्वर्ट द फॉलोइंग इनटू द सिम्पलेस्ट फॉर्म. मीन्स काय की मल्टिपल लॉग दिलेले असतील आणि तुम्हाला त्याचं सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचंय. त्याच्यानंतर जर लॉगॅरिथम मध्ये किंवा लॉगची जी टर्म आहे तिथे जर बेस नसेल, बेस दिलेला नसेल तुम्हाला, देन कन्सिडर इट ॲज अ ई. म्हणजे ई हा बेस असा आहे की तो नाही लिहिला तरी चालतो. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या मल्टिपल लॉगचं सिम्पलेस्ट लॉग मध्ये करू शकता की ऑल लॉग टर्म्स हॅव सेम बेस. जर सेम बेस असेल, बघा इथे ए आणि ए आहे म्हणजे सेम बेस आहे, तर इथे पण ए आहे. जो कोणता पण बेस असेल पण तो सगळ्या टर्मचा काय पाहिजे, सेम पाहिजे, तरच तुम्ही हे लॉगॅरिथमचे जे लॉज आहेत ते अप्लाय करू शकता. ओके, एकतर काय की जर लॉगला बेस दिलेलाच नसला तर ह्या तिन्ही टर्मला बेस नाही दिलेला, सो कन्सिडर ई करायचं, सो सेम बेस आहे, सो आपण हा लॉ अप्लाय करू शकतो. देन जर सपोज कधी कधी काय देतात तुम्हाला, आज तर आपण सगळे सेम बेसचेच एक्झाम्पल घेणार आहे आणि जेव्हा आपल्याला डिफरंट बेसचे एक्झाम्पल ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. ओके, सो अजून एक तुम्ही हे लॉ कधी अप्लाय करणार, जर सगळ्या लॉगचे जेवढे टर्म्स असतील ऑल टर्म्स हॅव सेम बेस, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. मग एका लॉगच्या टर्मला 4 बेस आहे, एका लॉगच्या टर्मला 3 बेस आहे, तर तसं चालणार नाही. ओके, सो फर्स्ट आता कसं करायचं आहे बघा, गिवन काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 5 प्लस लॉग ऑफ 3 मायनस लॉग 2. बेस नाहीये म्हणजे सगळ्यांचा ई आहे, सो सेम बेस आहे. तर बघायचं आता प्लस प्लस साइन कोणाकोणाला आहे, लॉग 5 ला आहे आणि लॉग 3 ला आहे. म्हणजेच काय करायचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, सिंगल लॉग करायचा आणि मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे आपल्याला ही साइड दिलेली आपण त्याचे इथे कन्वर्ट करतो. ओके, आणि एकच काय आहे, मायनस आहे टर्म, सो तो कुठं न्यायचा, डिनॉमिनेटरला न्यायचा. आता मोर दॅन 1 जर मायनसच्या लॉग टर्म असतील तर डिनॉमिनेटरला सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आणि मोर दॅन 1 जर प्लसच्या टर्म असतील तर न्यूमरेटरला सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. देन आन्सर आलं 15/2. तर हे झालं या गिवन नंबर ऑफ टर्मचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्जन. म्हणजेच काय करायचं, आपल्याला मल्टिपल लॉग जर दिलेले असेल तर त्याचं सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि हे जे दोन लॉज आहेत ते फॉलो करायचे आहेत. त्याच्यानंतर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. ओके, आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊयात. व्हिडिओ स्टडी करताना आधी जे स्लाइडवर आलेलं आहे ते फर्स्ट लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एकदा ऐकायचा आहे. ठीक आहे, बिकॉज मी रफ करते, सो तुमचे आधीचे जे लिहिलेले ते जाईल, तुम्ही बॅक करून पण घेऊ शकता. पण जस्ट तुम्हाला कळण्यासाठी जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टडी करताय तेव्हा ती स्लाइड तुमच्या बुक वरती पहिल्यांदा राईट डाऊन केलेली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे, त्याच्यानंतर आपण जो लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट, कोशंट आणि जो थर्ड
पॉवरचा यूज केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही इथे आपल्याला रिक्वायर्ड आहे. म्हणजे तो काय होता बघा, log of m raised to n to the base a is equal to n into log of m to the base a. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला इथे सगळीकडे काय दिलेलं असेल, ही साईड दिलेली असेल RHS, तुम्हाला LHS यूज करायची. म्हणजे इथे काय करणार बघा तुम्ही, फर्स्ट गिवन काय आहे तुम्हाला बघा, आणि सगळीकडे लॉगचे टर्म काय आहेत, टू द सेम बेसचे आहेत. ओके, आणि एक टर्म अशी आहे की जिला लॉग दिलेलाच नाहीये. सो पण तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करण्यासाठी ऑल टर्म्स एक तर सेम बेसच्या पाहिजे आणि लॉगच्या टर्म पाहिजे. मग तुम्ही पहिल्यांदा हे गिवन दिलेलं आहे तुम्हाला. ओके, सो आपण आता थर्ड जो लॉ आहे, लॉ ऑफ द पॉवर, तर लॉगॅरिथम ऑफ द पॉवर, तर हा n आपण इथं वरती आणू शकतो. म्हणजे तुम्हाला ही साईड दिलेली आहे, तिला तुम्ही असं करू शकता. त्याच्यानंतर log of 16 to the base 2 half. ओके, आता 1 ला आपण असं लिहू शकतो बघा. आता तुम्हाला माहिती आहे log of a to the base a मीन्स काय असतं, 1 असतं. पण सध्या आपल्याला बेस काय पाहिजे, ह्या दोन्ही टर्मला 10 आहे, म्हणजे 10च पाहिजे. तर तो 1 आपण असा रिप्लेस करू शकतो. ओके, सो 10 10. ठीक आहे. नाउ आता काय करायचं आहे, सेम बेस आलेला आहे, त्याला आपल्याला पुढे अजून सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यानंतर बघा 16 रेज टू हाफ म्हणजेच काय आलं, रूट मध्ये 16 आणि इथे 4 चा स्क्वेअर 16 लिहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा स्क्वेअर रूट ऑफ 16 मीन्स व्हॉट, 4. एकदम इझी बघा, फक्त सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता 3 टर्म मिळालेल्या आहेत आपल्याला. ऑल लॉग टर्म्स हॅव बेस 10 विच इज सेम, सो वी कॅन अप्लाय अवर फर्स्ट टू लॉज, लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट अँड लॉगॅरिथम ऑफ क्वोशंट. मग प्लस टर्म कोणत्या कोणत्या त्या बघायच्या. ही एक प्लस टर्म आहे आणि ही एक प्लस टर्म आहे, सो त्यांचं न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, आणि मायनस टर्म एकच आहे 4 वाली, सो त्याचं डिनॉमिनेटरला करायचं. परत इथे जेवढं आपल्याला सॉल्व्ह करता येईल तेवढं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सो आपला आन्सर काय आला आहे बघा, log of 40 to the base 10 is our answer. ओके, ठीक आहे, इझी बघा, लिहून घ्या पॉज करून. नेक्स्ट एक्झाम्पल, आता मी तुम्हाला काल एक PDF सेंड केलेली, त्याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. आपण काही लेक्चर्स मध्ये केलेले आहेत आणि काही एक्स्ट्रा त्याच टाईपचे मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. सो तुम्ही काय करायचं आहे, मी जरी सॉल्व्ह करून देत असेल तरी ट्राय टू सॉल्व्ह बाय युअर ओन. ओके, अँड देन चेक आन्सर. आणि जर आन्सर आलंच नाही, तुम्हाला जर डाऊट आला तरच तुम्ही बुक मध्ये स्टेप्स बघायच्या आहेत, आणि जरी स्टेप्स नाही कळाल्या तर मग मला मेसेज करायचा आहे तसा. ओके, x-1. आता ऑल टर्म्सला बेस नाही दिलेला आहे, तो आपण सगळ्यांना ई कन्सिडर करू शकतो. ओके, सो आपण आता परत आपले फर्स्ट टू लॉ अप्लाय करू शकतो. आता बघा प्लस टर्म, ही एक प्लस टर्म आहे आणि ही एक, सो त्याचा न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करायचं, आणि एकच मायनस टर्म आहे ही, सो त्याचं डिनॉमिनेटरला. त्याच्यानंतर याला पुढे आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, याचे फॅक्टर्स पडतील बघा. असे दोन नंबर्स आपल्याला सर्च करायचा आहे ज्याचे मल्टिप्लिकेशन 2 अँड ऍडिशन -3. ओके, सो -2 इंटू -1 काय आलं, +2, अँड -2 -1 काय आलं, -3. सो x-2 x-1, आणि x-2 जो ही थर्ड टर्म आहे ती तशीच लिहिली. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला x-1, सो ह्याला कट केलं, काय आलं आन्सर, log of x-2 चा स्क्वेअर. ओके, सो आपल्याला माहिती आहे m⁻n, सो 2 आपण इकडे घेऊ शकतो, आणि log of x-2. ओके, तर हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मल्टिपल लॉगचं कन्वर्जन आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, log of 1/2 minus log of 5/6 plus log of 3/4 minus log of 7/8. ओके, आता बघा ह्याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही.
Again, first write down given. What is given? Log of 1 upon 2, log of 5 upon 6 plus log of 3 upon 4 minus log of 7 upon 8. Okay. Now प्लसच्या टर्म कोणत्या कोणत्या आहेत त्यांचं न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करायचं 1/2 आणि 3/4. सो 1/2 इंटू 3/4 डिवाइड बाय 2 आता मायनसच्या टर्म आहेत 5/6 आणि 7/8 त्याचं डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. नाउ आता बघा काही 3/8 log of 3/8 divide by 35/48. Okay. Again log of 3/8 into आपण आता काय करणार आहे जी डिनॉमिनेटरला जी डिनॉमिनेटरची टर्म आहे तिला आपण न्यूमरेटरला आणणार आहे. आता हे बेसिक रूल्स ओके मॅथ्सचे. ठीक आहे. सो काय आला आन्सर log of 18 upon 35 is your answer. This example is important. ठीक आहे. राईट डाऊन करून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल log of 2 to the base 10 plus 3. ओके. आता बघा एक तर सिम्पलेस्ट फॉर्म करण्यासाठी काय की ऑल टर्म लॉगच्या पाहिजे विथ सेम बेस. ओके. पण आपल्याला एक टर्म अशी दिलेली आहे की त्याच्यामध्ये लॉग नाही. आता मगाशी एक्झाम्पल मध्ये 1 होतं सो आपण त्याला रिप्लेस केलं बिकॉज आधीच्या बाकीच्या जे अदर टर्म आहेत त्याला बेस 10 होता सो आपण 10 असं रिप्लेस केलं. बट आता 3 आहे पण ह्या 3 ला आपण 3 into 1 लिहू शकतो. ओके. सो आपण काय करू शकतो log of 2 to the base 10 3 into आणि ह्या 1 ची व्हॅल्यू म्हणजे काय ही बिकॉज तुम्हाला सांगितलं log of a to the base a ची व्हॅल्यू 1 असते. पण आता हा a कोणता घ्यायचा आहे मग तो डिपेंड आहे अदर टर्मच्या बेसवरती. तर अदर टर्मचा बेस काय अगेन 10 आहे सो तो 1 ची व्हॅल्यू काय घ्यायची log of 10 to the base 10. अगेन आता सगळ्या प्लस आहेत त्याच्या आधी आपल्याला आता हा 3 आपल्याला कुठे आणावं लागेल पॉवर 10 च्या पॉवरला. ओके. त्याच्यानंतर आता आपलं फर्स्ट फॉलो करायचं. आता इथं मायनस टर्म कोणतीच नाहीये सो ज्या टर्म आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. देन 2 into 1000 and log of 2000 to the base 10 is your answer. ओके. सिंपल आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आता एक्झाम्पल वन अपॉन 2 log 9 plus 1 upon 3 log 27. Then first given 1 upon 2 log 9 plus 1 upon 3 log 27. First apply third law that is logarithm of power. So इथे 9 raised to 1/2. Then log of 27 raised to 1/3. Okay. Then 1/2 म्हणजेच काय रूट मध्ये 9 तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं लॉज ऑफ इंडायसेस मध्ये. स्क्वेअर रूट मध्ये मीन्स काय असतं a raised to 1/2. तर आपल्याला हे दिलेले आता आपण त्याचं कन्वर्जन असं केलं. देन ह्याचं काय सांगितलेलं a raised to 1 upon n. ओके. सो आता इथे काय येणार आहे log of आता इथे n काय 3 सो 327 मीन्स क्यूब रूट ऑफ 27 त्याचं मिनिंग होतं. ओके. इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 मीन्स व्हॉट 3 आणि क्यूब रूट ऑफ 27 मीन्स अगेन व्हॉट 3. ओके. सो मल्टिपल लॉग्स आले मल्टिपल लॉगच्या टर्म्स आल्या आणि बेस नाही म्हणजे ई कॉमन बेस आला. सो आणि सगळ्या प्लसच्या टर्म आहे सो 3 into 3. सो आन्सर आलं log of 9. ठीक आहे. सो दिस इज युअर एक्झाम्पल अँड दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दॅट गिवन एक्झाम्पल. ठीक आहे. तर हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर ह्याचे मी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स पण देते आणि सॉल्व केलेले असतील. फक्त तुम्ही क्वेश्चन लिहायचा सॉल्व करायचं व्हिडिओ स्टडी झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर आन्सर्स काय करायचे चेक करायचे. ओके. त्याच्यानंतर आपण ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहे. सो परत सांगते नो नीड टू बाय अ बुक. ओके. काही गरज नाहीये.
आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला एक्झामला कळणार की हे एक्झाम्पल आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, नाउ नेक्स्ट बघा, आपण काल पण एक बघितलं सॉल्व्ह फॉर द एक्स, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, पण ते एका टाइपचे बघितले. आता एकच सिंगल टर्म मध्ये लॉग होता असे आपण एक्झाम्पल्स काल बघितले. आता अगेन मल्टिपल टर्म मध्ये मल्टिपल टर्म्स असतील लॉगच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची. ओके, सो बघा, फर्स्ट log of x to the base 2. अगेन मल्टिपल टर्म जरी लॉगच्या असतील तरी पण सगळ्यांचा बेस सेम पाहिजे, ते आपण आता फाइंड आउट करतोय. सिम्पलेस्ट फॉर्म पण आपण कशाचा केला, मल्टिपल टर्म्स असतील विथ द सेम बेस. नाउ वी आर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ द x. कोणत्या एक्झाम्पलचे, द एक्झाम्पल विच आर हॅव्हिंग द मल्टिपल लॉग टर्म्स विथ द सेम बेस ओनली. ओके, डिफरंट बेस असेल तर त्याचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. आपण जे चेंज ऑफ बेस रूल, चेंज ऑफ बेसचा जो रूल बघितले, राईट डाऊन करून दिलेला होता त्याच्यावरती आपण ते करणार आहे. ठीक आहे, तर सध्या त्याचं कन्सिडर करायचं नाही. ओके, गिवन 1 by 1 टाइपने आपण चाललेलो आहे. आता इथे इक्वल टू साइन लिहायची गरज नाही, बिकॉज ऑलरेडी आपल्या एक्झाम्पल मध्ये इक्वल टू साइन आहे, तेव्हा आपण इथे सोचं साइन करू शकतो. ओके, आता बघा इथे दोन लॉगच्या टर्म आहेत इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला, सो आपण त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करू शकतो आणि त्या सेम बेसच्या आहेत. ओके, सो एक प्लस टर्म आहे आणि एक मायनस आहे, सो x अपॉन x मायनस 1. मल्टिपल टर्म असतील प्लसच्या तर मल्टिप्लिकेशन करायचं, पण आता इथे सिंगल टर्म आहे प्लसची, सिंगल टर्म आहे मायनसची, सो एक न्यूमरेटरला प्लसची टर्म आणि डिनॉमिनेटरला मायनसची टर्म. ओके, नाउ आता हे आलं तर आता आपण काय करू शकतो, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. कन्वर्ट इट इनटू द एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर काय येईल बघा, x अपॉन x मायनस 1 इज इक्वल टू 2 रेज टू 5. बेस जो आहे तो बेसच राहतो, इक्वल टू च्या राईट हँड साइडचा पॉवरला येतो आणि रिमेनिंग व्हॅल्यू ऍज इट इज. ओके, नाउ आपण कसं करू शकतो, x अपॉन x मायनस 1 2 रेज टू 5 म्हणजे काय असतं, 32. ओके, नाउ x इज इक्वल टू 32 इंटू x मायनस 1. x मायनस 1 लेफ्ट हँड साइडला डिनॉमिनेटरला आहे किंवा भागिले आहे, तर इकडे गेल्यानंतर जो डिवाइड केलेला आहे तो इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार. सो x इज इक्वल टू 32 ने आपण ब्रॅकेट मधल्या ईच टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं. नाउ x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सो x ची टर्म लेफ्ट हँड साइडला आणि कॉन्स्टंट राईट हँड साइडलाच. ओके, x मायनस 31 म्हणजे काय आलं, x मायनस 32 म्हणजे काय आलं, मायनस 31x आणि मायनस 32. ओके, सो दोन्ही प्लस प्लस टर्म आहे, सो मायनस मायनस, सो ते प्लस होऊन जाणार आणि x इज इक्वल टू 32 अपॉन 31 इज युअर आन्सर. ओके, 31 मल्टिप्लाय इकडे आल्यावरती तो डिवाइड झाला. जर हे रूल्स माहिती नसतील तरी पण मला सांगा, बट येत नाही काय काय स्टुडंट्सला, जर तुम्हाला येत नसेल तर मला सांगा, ते मी सांगेल. या दोन्ही टर्म मायनस मायनस, सो ते प्लस होणार, त्याच्यानंतर 31x ला मल्टिप्लाय आहे, सो तो 32 ला डिवाइड होणार. ठीक आहे, सो हे झालं finding the value of the x कधी, when there are more than one log terms with the same base. Okay, now next example, write down first and then study the video. Next example, log of x plus log of x plus 1 is equal to log of 6. Okay, so first what is given, log of x plus log of x plus 1 is equal to log 6. Okay, so ह्या साइडचा आपण पहिल्यांदा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करून घेऊ आणि इकडे log 6. जसं आपण दोन्हीकडे बेस सेम असेल तर आपण त्याला ड्रॉप करतो, जसं आपण बघितलं इव्हॅल्युएट मध्ये. ओके, सेम तसंच आता काय करणार आहे, दोन्हीकडे लॉग असेल तर त्याला ड्रॉप करायचा आहे आणि राहिलेल्या टर्म तशाच लिहायच्या आहेत. अगेन आपल्याला x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 6, देन x स्क्वेअर प्लस 1 मायनस 6 इज इक्वल टू 0. सॉरी, x स्क्वेअर प्लस x मल्टिप्लाय केल्यावरती. ओके, नाउ आता आपल्याला अशा टर्म फाइंड आउट करायच्या आहेत
फक्त जर x असेल तर x च्या टर्म लेफ्ट हँड साइडला आणि कॉन्स्टंट राईट हँड साइडला. आता इथे x स्क्वेअर ची पण टर्म आहे, सो वी हॅव टू फाइंड द फॅक्टर्स. सो सगळ्याच टर्म कुठे आणायच्या, लेफ्ट हँड साइडला आणायच्या. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, दोन नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन -6 आणि ऍडिशन +1. ओके, सो आपण काय करू शकतो, 3 × -2 म्हणजे काय आलं -6 आणि +3 -2 म्हणजे काय आलं +1. सो आपण काय लिहू शकतो, x + 3 x - 2 = 0. ओके, सो मीन्स काय, x ची व्हॅल्यू -3 और x ची व्हॅल्यू 2. इथं +3 आहे, सो -3 आणि इथं -2 आहे, सो +2. तर ह्या दोन व्हॅल्यूज झाल्या x च्या पॉसिबल व्हॅल्यूज. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल, थोडेसे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स घेतेय. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थर्ड 3/2 log 4 minus 2/3 log 8 plus log 2 is equal to log x. ओके, आता तुम्हाला मी अजून एक इंडायसेसच्या रूल्स मध्ये सांगितलं होतं बघा, इथे n असेल आणि इथे a raised to m असेल तर a raised to m/n असं आपण लिहितो. तर आपल्याला हा रूल आता यूज करावा लागणार आहे इंडायसेसचा. ओके, सो बघा, फर्स्ट व्हॉट इज गिवन, 3/2 log 4 minus 2/3 log 8 plus log 2 is equal to log x. ओके, नाउ लॉग पहिल्यांदा आपला लॉग पॉवर, लॉगरिथम ऑफ पॉवर यूज करायचं. सिंपल फॉर्म मध्ये पहिल्यांदा सॉल्व करून घ्यायचं, जेवढं सिंपल करता येईल तेवढं. नाउ आता हे बघा, लॉज ऑफ इंडिया, आता ही साइड आहे, आपल्याला त्याचं इकडे कन्वर्जन करायचं आहे. सो आपण काय करणार, आता इथे खाली 2 आहे तर 2 आपण लिहित नाही, ते स्क्वेअर रूट आलं. ओके, आणि हा इथे काय आहे, m काय आहे, इथे 3 आहे, सो 4 क्यूब. ओके, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 क्यूब. त्याच्यानंतर लॉग, आता इथे n काय आहे 3, तो इथे घेतला आणि इथे काय आलं 8 चा स्क्वेअर प्लस log 2 तसंच इक्वल टू log x. नाउ लॉग ऑफ 4 क्यूब किती आला 64 मायनस क्यूब रूट ऑफ 8 स्क्वेअर म्हणजे काय आलं 64च आलं. ओके, नाउ प्लस log 2 इक्वल टू log x. नाउ स्क्वेअर रूट ऑफ 64 काय असतं 8 मायनस क्यूब रूट ऑफ 64 काय असतं 4 प्लस log 2. नाउ आता आपला लॉ ऑफ प्रोडक्ट आणि कोशंट यूज करा. तर दोन प्लसच्या टर्म्स आहेत आणि एक मायनसची टर्म आहे, सो 8 × 2 डिवाइड बाय 4 इक्वल टू log x. ओके, जर लॉग लॉग ड्रॉप करू शकतो आपण. सो आणि इथे काय राहिलं बघा, आता 4 इज इक्वल टू x, म्हणजेच काय x ची व्हॅल्यू काय आली 4 आली. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही करायचं आपल्याला. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय, इव्हॅल्युएट. ओके, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. आता आपल्याला मल्टिपल लॉगच्या टर्म असतील विथ द सेम बेस, पण आपल्याला त्याची आता व्हॅल्यू काढायची आहे. ओके, ओनली सिम्पलेस्ट लॉग, एक सिंगल लॉग करून आपल्याला तिथे स्टॉप नाही करायचं. आपल्याला काय करायचं, इव्हॅल्युएट मीन्स व्हॉट, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल 2 log 5 to the base 3. अगेन इथे काय आहे की सगळ्या लॉगच्या टर्मला सेम बेस पाहिजे. नाउ गिवन फर्स्ट 40, then 3 log 10 to the base 3. ओके, सो आपण जसं सिम्पलेस्ट फॉर्म करायचो तेच पहिल्यांदा स्टेप्स फॉलो करायच्या. इथे 3 आहे, सो log 10 क्यूब टू द बेस 3. ओके, सो इथं काय आलं, log ऑफ 3 25
plus log of 340 minus log of 3 log of 1000 to the base 3. ओके, सो आता बघा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा आता log of to the base 3 ज्या प्लसच्या टर्म आहेत त्याला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा आणि जी मायनसची ती डिनॉमिनेटरला. ओके, सो log of to the base 3 आणि इथं काय झालं 25 into 40,000 आणि अपॉन 1000. सो इथे 1000 गेले. सो काय आला आन्सर log of 1 to the base 3. आणि तुम्हाला मी कालच्या लेक्चरला सांगितलेलं आहे की कोणता पण बेस असू द्या log 1 ची व्हॅल्यू काय ती 0. सो 0 इज युअर आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. Evaluate 2 log 3 upon 4 plus log आता बघा इथे 13 1 upon 2 minus log of 7 1 upon 2. तर आता हा वेगळ्या टाइपचा आहे बघा फ्रॅक्शन. तर आता आपल्याला माहिती कसं करतात. सो फर्स्ट गिवन 2 log 3 upon 4 plus log 13 1 upon 2 minus log 7 of 1 upon 2. सो आता पहिल्यांदा log of 3 upon 4 raised to 2. ओके, प्लस आता ह्याला कसं लिहिणार आहे बघा. कसं लिहितो 13 into 2 करतो म्हणजे 26 आणि जो न्यूमरेटरला आहे तो ऍड करतो म्हणजे काय आलं 27 आणि जो डिनॉमिनेटरला आहे तो ऍज इट इज लिहायचा. ओके, मायनस लॉग ऑफ आता 7 into 2 14 आणि जो न्यूमरेटरला काय 1 तो ऍड करायचा. सो 15 अपॉन 2. ओके, अगेन आता लॉग ऑफ इथे 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16 प्लस लॉग ऑफ 27 अपॉन 2 मायनस लॉग ऑफ 15 अपॉन 2. ओके, आता काय करणार लॉग ऑफ ज्या प्लसच्या टर्म आहे त्याचं मल्टिप्लिकेशन आणि न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन आणि ज्या मायनसच्या टर्म आहेत त्याचं डिनॉमिनेटरला. ते एकच टर्म आहे मायनसची. आता पुढे काय करणार इथे 27 ऍक्च्युली 3 म्हणजे आपला आन्सर सगळं चुकेल त्याच्यामुळे चेंज करते. इथं 3 आहे. सो 13 into 3 39 आणि 39 प्लस 1 40. ओके, आता बघा इथे 40. तर आता ह्याला जेवढं आपल्याला सॉल्व करता येईल तेवढं सॉल्व करायचं आहे बघा. आता इथे काय येईल 4 ने जर आपण डिवाइड केलं तर 10 येईल. ओके, 2 ने केलं तर. ओके, सो 9 into 5 किती आलं 9 into 5 45 डिवाइड बाय सॉरी इथं 3 आहे ना तर 3 आलं. सो 3 1 जा 3 3 3 जा 3 सो किती आले हे 15 डिवाइड बाय खाली 2 राहिलाय फक्त आणि खाली पण काय 15 डिवाइड बाय 2. सो हे सगळे जाणार टर्म आणि लॉग ऑफ 1 येणार आणि लॉग ऑफ 1 चा आन्सर काय असतं 0 असतं. इथे बघा इथे डिनॉमिनेटरला 3 आहे ना सो तिथे 3 येईल. ओके, परत एकदा तुम्हाला करून दाखवते. सो इथे काय येईल 9 अपॉन 16 इंटू 40 अपॉन 3 डिवाइड बाय 15 अपॉन 2. ओके, सो इथे 3 1 जा 3 3 3 जा 9. त्याच्यानंतर इथे 4 ने दिलं तर 4 4 जा 16 आणि 4 10 जा 40. त्याच्यानंतर इथं 2 ने दिलं. ओके, 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. सो वरती राहिलं 15 आणि खाली राहिलं 2 आणि खालचा 5 15 बाय 2. तर त्या टर्म गेल्या राहिलं 1. सो लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू काय असते 0 असते. ठीक आहे, तर हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर आता बघा अजून एका टाइपचे एक्झाम्पल्स आता घेऊयात. अगेन सॉल्व फॉर x
थोडंसं डिफरंट एक्झाम्पल आहे आता हे 2 raised to 2x मायनस इम्पॉर्टंट आहे बघा हे एक्झाम्पल 2 raised to 2x मायनस 5 into 2 raised to x plus 1 plus 16 is equal to 0. ओके सो हे आपल्याला दिलेले आहे. आता काय करायचं 2 raised to x मध्ये कन्वर्जन करायचं. सो आपण 2 raised to 2x ला कसं लिहू शकतो 2 raised to x 2 आपण लॉज ऑफ इंडेक्सेस बघितलेत बघा. त्याच्यानंतर 5 into आता याला कसं लिहू शकतो a raised to x आणि a raised to y सेम बेस असेल तर a raised to x plus y तर आपल्याला हे दिलेलं आहे त्याला असं आपण सेपरेट करू शकतो. सो 2 into 2 raised to x into 2 raised to 1 म्हणजेच 2 ओके आणि 16. नाव आता आपण काय करू शकतो पुट 2 raised to x is equal to y आपल्याला सॉल्व करायचे फक्त. सो आपल्याला काय मिळेल y स्क्वेअर मायनस 5 into 2 10 आणि 2 raised to x म्हणजे काय y प्लस 16 इज इक्वल टू 0. आता आपल्याला अशा दोन नंबर शोधायचे आहेत की ज्याचे मल्टिप्लिकेशन प्लस 16 आणि ऍडिशन मायनस 10. सो आपण काय करू शकतो y मायनस 8 and y minus 2 equal to 0. फॅक्टर जर येत नसतील तर मला सांगा ओके. सो y ची व्हॅल्यू काय आली y is equal to 8 or y is equal to 2. नाउ y ची व्हॅल्यू काय आहे 2 raised to x. सो ती पुट करा. आता आपण जे सॉल्व केलेलं बघा आपण x ची व्हॅल्यू स्टार्टिंगला तर ते आपल्याला करायचं आहे. सो दोन्हीकडे बेस 2 आला पाहिजे असं कन्वर्ट करायचं. सो बेस सेम आला सो x ची व्हॅल्यू काय आली 3. ओके जो आपला थर्ड टाइपचा आपण एक्झाम्पल बघितलेलं इथं 2 raised to 1 ओके सो बेस सेम झाला सो x ची व्हॅल्यू काय आली 1 ओके सो ह्या टाइपचे एक एक्झाम्पल आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. अजून एक ह्या टाइपचं सॉल्व करते आणि अजून एक तुम्हाला सॉल्व करायला देते ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 4 raised to x plus 4 raised to x plus 1 equal to 2 raised to x plus 1. बघा आता आपण 4 ला 2 मध्ये करू शकतो 2 ला 4 मध्ये नाही करू शकत. सो 4 ला 2 मध्ये करायचं. सो आपण काय करणार बघा 2 ला पहिले असं 4 ला असं लिहिणार 2 raised to 2 x ओके प्लस 1 आणि ह्याला परत 2 raised to x into 2 ओके. नाउ आपल्याला 2 raised to x पाहिजे तर आपण असं इंटरचेंज करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही ओके. तर या सगळ्या टर्म आता लेफ्ट हँड साइडला आणा मायनस आता ही पहिले x ची टर्म लिहा आणि हा प्लस 1 राहिलेला नंतर लिहा. नाउ अगेन मगासारखं पुट करा 2 raised to x is equal to y. सो काय आलं y स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इक्वल टू 0. आता काय करणार आपण अशा दोन नंबर फाइंड आउट करायचं ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 आणि ऍडिशन मायनस 2. सो काय करणार काय येणार y minus 1 y minus 1 equal to 0 ओके. सो एकच आन्सर येणार y is equal to 1. बट आपल्याला काय दिलेलं आहे y आपण काय घेतलेलं y is equal to 2 raised to x. सो 2 raised to x is equal to 1. आता ह्या 1 ला 2 मध्ये कसं करू शकतो सेम बेस आणण्यासाठी 2 raised to 0 कोणत्या पण नंबरचा पॉवर 0 म्हणजे काय असतं 1 असतं. सो आपलं x चं आन्सर काय आलं 0 आलं. हे झालं तुमचं नेक्स्ट टाइपचं सॉल्व फॉर द x और फाइंड द व्हॅल्यू ऑफ द x. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता अजून एक थोडंसं वेगळ्या टाइपचं एक्झाम्पल सॉल्व करायचंय सॉरी प्रूव्ह दॅट लॉग ऑफ स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर प्लस एक्स प्लस लॉग ऑफ स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रूटच्या बाहेर मायनस एक्स इज इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो प्रूव्ह करण्यासाठी आपण नेहमी पहिले LHS घेतो. LHS काय आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स. आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा मल्टिपल लॉग्स आहेत विथ द सेम बेस नाहीये सो ई बेस आहे ओके. सो दोन्ही पण प्लसच्या टर्म आहे सो त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सॉरी इथं प्लस आहे ओके
प्लस एक्स, त्याच्यानंतर नेक्स्ट काय एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स. ओके, सो आता इथे बघा आपला बेसिक एक फॉर्म्युला आहे, ए प्लस बी अँड ए मायनस बी असेल तर आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहितो. सो इथं ए काय स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि बी काय एक्स. ओके, सो ए प्लस बी ए मायनस बी आहे. सो आपण त्याला कसं लिहू शकतो, एक्स रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर बघा स्क्वेअर रूट मध्ये जी टर्म ए कोणता पण ए असेल त्याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला ए मिळतो. सो आपल्याला आता ए काय आपला एक्स स्क्वेअर प्लस 1, सो आपल्याला काय मिळणार एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर गेलं, सो आन्सर काय आलं लॉग 1 आणि लॉग 1 चं व्हॅल्यू काय असते 0. सो 0 इज इक्वल टू RHS. इट इज प्रूव्ड. बघा इझी एकदम. ठीक आहे, व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या व्हिडिओ पॉज करून. आता नेक्स्ट एक टाईपचे एक्झाम्पल आहे बघा, ते पण आता जे घेते एक्झाम्पल ते इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे आपण टू एक्झाम्पल्स घेणार आहेत आता ते. त्याच्यानंतर बघा फाइंड एक्स इफ log to the base 2 of log of to the base 3 of log of x to the base 2 is equal to 1. बघा आता इथे प्लस मायनस काय नाहीये, एकच आहे. ओके, सो आता काय करायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करत जायचं. एक लक्ष द्या व्यवस्थित, पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. ठीक आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण लॉगचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा करतो सेम तसंच करायचं आहे. सपोज तुम्हाला लॉग ए एक्स इज इक्वल टू जर वाय दिलं तर आपण कसं करतो ए रेस टू वाय इज इक्वल टू एक्स. तर हेच आपल्याला करायचं आहे. ओके, सो किंवा असं लिहायचं एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय, दोन्ही पण चालतं. तर सध्या इथं हा बेस आपला 2 आहे, तर हे सगळं एक्स आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे, सो तो तिथेच ठेवायचा. आउटसाइड जो लॉग आहे ना त्याचा बेस पहिल्यांदा कन्सिडर करायचा. आणि इथं काय येणार आहे 2 रेस टू 1. इथे काय बेस 2, सो इथे पण 2 येणार. जसं ए रेस टू वाय, तर वाय काय इथे 1 आहे, सो 2 रेस टू 1. सो आन्सर काय आलं बघा log of x to the base 2 to the base 3 is equal to 2. ओके, नाउ आता परत त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करत जायचं. आता हा बाहेरचा एक लॉग कन्सिडर करायचा आणि आतला x आहे असं कन्सिडर करायचं. सो ए काय 3, सो इकडे काय येणार 3 रेस टू, इकडे काय येणार आता बेस काय 3 रेस टू 2 येणार. ओके, बघा इथं काय येणार आता 3 रेस टू 2 येणार, कारण की बेस काय 3. मग इथं काय येणार आता सांगा पुढे जे रिमेनिंग लॉग राहिलेला आहे तो, म्हणजे हा आपण काय कन्सिडर करायचा आहे x. ओके, सो हा x तसाच ठेवायचा. ओके, इक्वल टू आणि बेस काय 3, मग 3 इकडे आला राईट हँड साइड आणि रेस टू y घ्यायचा. y काय आहे 2 आहे. ठीक आहे, सो इथे काय आलं बघा log of x to the base 2 is equal to 9. आता परत याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं. सो x is equal to 2 रेस टू 9. सो x 2 रेस टू 9 किती असतं आय थिंक 2 रेस टू 7 128 असतं. सो 8 2 56 आणि ह्याचं 512. सो आन्सर आलं 512 आलं. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल. आता अजून एक अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते. फाइंड x if log of x to the base 3 to the base 2 to the base 3 is equal to 1 अगेन. ठीक आहे, फक्त बेस चेंज केलेला आहे. सो आता पहिल्यांदा जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घ्या. ओके, नाउ आता पुढे काय करणार ह्याला x कन्सिडर करायचं आणि ह्याला y एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सो जो x कन्सिडर केलाय तो इकडे ऍज इट इज लिहायचा
आणि इकडे पहिल्यांदा बेस लिहायचा आणि y जो आहे तो पॉवरला द्यायचा. सो आपलं इथे आन्सर काय येईल, log of x to the base 3 to the base 2 is equal to 3. ओके. नाव आता हा x कन्सिडर करायचा. सो तो तसाच लिहायचा जे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म केलेलं तेच, आणि तर 2 raised to 3. ओके. सो इथे काय आला असता, log of x to the base 3 is equal to 8. नाव परत एक्सपोनेन्शियल फॉर्म x is equal to 3 raised to 8. सो 3 raised to 8 आता आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. आता 3 नंतर 9 त्याच्यानंतर 27 त्याच्यानंतर 81 243 किंवा आपण कॅल्क्युलेटरनी तर केलं तरी चालेल. ठीक आहे. 3 त्रिक 9 3 चौक 12 3 2 6 आणि 7. ओके. किती झाले हे, 1 2 3 4 5 6 त्याच्यानंतर 3 9 27 2 3 2 6 7 8 आणि 3 7 21 7 3 7 21 2 3 8 24 25 26 5 3 2 6. ओके. हे आलं 8. ओके. सो आन्सर काय आलं, 6561 इज युअर आन्सर. ठीक आहे. तर ह्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. मी तुम्हाला आता काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून, म्हणजे हे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते ते पण सॉल्व्ह केलेले असतील, जे मी तुम्हाला स्कॅन करून PDF सेंड करते, आणि प्लस एक्स्ट्रा एक्झाम्पल्स जे की बुक मधले रिमेनिंग आहेत ते पण सॉल्व्ह केलेले असतील. बट तुम्ही ते चेक करण्याच्या आधी फक्त क्वेश्चन लिहून बाय युअर ओन पहिल्यांदा सॉल्व्ह करा. देन जर चुकलं तरच स्टेप बघा, आणि तरी स्टेप्स नाही कळाल्या तर मला सांगा. ओके. सो मी ज्या ज्या PDF देणार आहे तुम्हाला स्कॅन करून, त्याच्यामध्ये जे आपण लेक्चर्स मध्ये घेतलेले आहेत ते एक्झाम्पल्स आणि प्लस एक्स्ट्रा असणार आहे. ओके. आणि आता नेक्स्ट लेक्चरला आपलं लॉगॅरिथम कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट करायचे आहे जास्त, किंवा शो दॅटचे प्रॉब्लेम्स, आणि प्लस जर डिफरंट बेस असतील लॉगच्या टर्मला तर आपल्याला जो चेंज ऑफ बेसचा जो रूल आहे तो कसा फॉलो करायचा आहे ते बघायचं आहे. ओके.